कल्याण मुरबाड माळशेजकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आपण बघू शकता। हा मुरबाड विधानसभा मतदारसंघातला अत्यंत मुख्य असा रस्ता आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे। रस्त्यांची कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची तर आहेतच आहेत। अंतर्गत रस्ते, जोड रस्त्यांचा प्रश्न मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। पण आपण बघू शकता गेल्या अनेक दिवसापासूनची माझी मागणी होती की खड्डे बुजवावेत। काही ठिकाणी खड्डे बुजवले, काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। परंतु दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो रस्ते मोकळे नाही आहेत। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना समोरून येणारं वाहन दिसत नाही। त्याला कारण आहे या राष्ट्रीय महामार्गाच्या दोनही बाजूला आपण अशा प्रकारचं गवत बघू शकता जे माजलेलं गवत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये गवत आहे। याकडे प्रशासनाचं लक्ष नाही, लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आहे। या रस्त्यातून मोठमोठ्या लोकांच्या गाड्या जातात, VIP गाड्या जातात, आमदार खासदार यांच्याही गाड्या जातात। परंतु लोकप्रतिनिधींचं जसं लक्ष पाहिजे तसं लक्ष नाही आहे। आणि त्यामुळे असं माजलेलं गवत जर असेल तर गवतातून किडे कीटक बाहेर निघतात, कधीकधी अपघातसुद्धा होऊ शकतात। आणि त्यामुळे माझी मागणी आहे का लवकरात लवकर या दोनही बाजूचं गवत जर कापलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल। राष्ट्रीय महामार्ग विभागाला माझी विनंती आहे संबंधित प्रशासनाला की लवकरात लवकर दोन्ही बाजूचं हे माजलेलं गवत जे आहे ते कापून काढावं। आपण बघू शकता गवत आता, एक मिनिट, हे बघा दोनही बाजूला गवत आहे। अशा प्रकारचं गवत आहे दोनही बाजूला आहे। हा राष्ट्रीय महामार्ग आहे बरं का, मुरबाड विधानसभा मतदारसंघातला अत्यंत महत्त्वाचा हा रस्ता आहे। आणि दोनही बाजूला बघू शकता आपण असं गवत जे आहे ते बरोबर रस्त्याच्या कडेला आलेलं आहे। हे गवत कापण्याची कोणी काळजी घेत नाही, प्रशासन काळजी घेत नाही। प्रशासनाचा याकडे कानाडोळा आहे। असा जर महामार्ग असेल तर मुरबाड विधानसभा मतदारसंघात इतर रस्त्यांची काय अवस्था असेल? जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि असं हे माजलेलं गवत आहे। आपण बघू शकता दोनही बाजूला गवत माजलेलं आहे। बघा आपण बघू शकता माजलेलं गवत आहे। हे गवत जर कापलं नाही म्हणजे हे गवत वाळेल तेव्हा वाळेल उन्हाळ्यामध्ये, त्याच्यावर फक्त अवलंबून राहायचं। मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करतंय, गवत कापलं जात नाही। ही दरवर्षाची समस्या आहे। बघा दोनही बाजूला समजा असं गवत जर माजलेलं असेल आणि समोरून एखादं वाहन आलं तर दिसेल का? नाही दिसणार आणि परिणामी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या राष्ट्रीय महामार्गावर हे गवत माजलेले बघा। इकडे सुद्धा बघा हे गवत कसं माजलेले बघा, इकडे पण बघा, दोनही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये गवत माजलेलं आहे। मी हा मुरबाड विधानसभा मतदारसंघातला राष्ट्रीय महामार्ग दाखवतो आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रालयापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या। मुरबाड विधानसभा मतदारसंघातला जो मुख्य राष्ट्रीय महामार्ग आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ज्याच्यावरून ये-जा होते, त्या महामार्गाची अवस्था काय आहे बघा। साफसफाई केली जात नाही, गवत कापलं जात नाही, महामार्गाची काळजी घेतली जात नाही, खड्डे बुजवले जात नाही, कानाडोळा केला जातोय। कार्यकर्ते माजले गब्बर झाले, ठेकेदार माजले गब्बर झाले, गरीब मात्र गरीब राहिला। लोकप्रतिनिधींना काही देणं घेणं नाही आहे। खड्डे पडले तरी चालतील, गवत माजलं तरी चालेल, आमच्याकडचा पैसा वाढला पाहिजे, माजला पाहिजे पैसा। लोकांचा आम्हाला काही देणं घेणं नाही। आणि त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींनो आता लक्षात ठेवा, यांना आता आपल्याला धडा शिकवायचा आहे। असं जर कानाडोळा करत असेल प्रशासन, लोकप्रतिनिधी, तर मग या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था काय राहील, त्याची क्वालिटी काय राहील, त्याचा दर्जा काय राहील। दोनही बाजूला मी गवत दाखवतो आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या दोनही बाजूला गवत आपण बघू शकता। या बाजूला सुद्धा गवत आहे आणि या बाजूला सुद्धा गवत आहे बघा। आपण बघू शकता दोनही बाजूला गवत माजलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे। इकडे सुद्धा गवत माजलेलं आहे बघा। मुरबाड विधानसभा मतदारसंघाची अवस्था बघा कशी आहे। दोनही बाजूला गवत माजलेले बघा। इकडे बघा, हा बरडपाड्याचा पुढचा टर्न आहे बघा। इथे सुद्धा मी तुम्हाला गवत दाखवतोय। गवत कापलं जात नाही। लोकप्रतिनिधी याच रस्त्यातून जातात, याच रस्त्यातून येतात, याच रस्त्यातून जातात, मात्र त्यांना याबाबत काळजी आहे का? फार मोठा प्रश्न उभा राहतो बघा। दोनही बाजूला गवत आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागाला तर माझा इशारा आहे, प्रशासनाला माझा इशारा आहे तर हे गवत लवकरात लवकर आपण कापावं, नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि मग उग्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही बघा।
मुरबाड विधानसभा मतदारसंघातला हा राष्ट्रीय महामार्ग बघा बघा, दोन्ही बाजूला गवत माजलेले बघा बघा. जात नाहीत का लोकप्रतिनिधी या रस्त्यातून? का कानाडोळा केला जातोय? का विचारणा केली जात नाही? बघा दोनही बाजूला मी गवत दाखवतोय तुम्हाला, दोनही बाजूला दाखवतोय बघा, दोनही बाजूला गवत आहे. इकडं माजलेलं गवत आहे बघा, इकडे सुद्धा गवत आहे, अजून गवत कापलेलं नाही आहे बघा. वाहनं जात आहेत बघा, दोनही बाजूला गवत आहे. हे बघा, हे बघा गवत दोनही बाजू बघा. मुरबाड विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था आहे, अत्यंत वाईट अवस्था आहे बघा बघा. दोनही बाजूला गवत आहे, इकडे सुद्धा गवत आहे बघा. पुढे दाखवते अजून तुम्हाला, अजून गवत माजलेलं तुम्हाला दिसणार आहे बघा. मी त्याच रस्त्यातून सध्या चाललो आहे बघा. हे बघा, हे बघा गवत माजलेलं बघा. हे दोनही बाजूला आहे बघा, रोडवर डायरेक्ट गवत आलेलं बघा, माजलेलं गवत आहे बघा. रोडवर आलेले आहे, राष्ट्रीय महामार्ग रोडवर आलेले बघा, रोडवर आलेले बघा गवत. हे बघा, हे बघा डायरेक्ट महामार्गावर आलेले बघा. हे बघा, हे बघू शकता आपण तुम्ही. हे बघा दोनही बाजूला गवत माजलेलं आहे बघा. इकडे गवत माजलेलं आहे, इकडे बघा गवत माजलेलं आहे, दोनही बाजूला गवत माजलेलं आहे, बघू शकता आपण. बघा काय अवस्था आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघातल्या या राष्ट्रीय महामार्गाची. आत्ता बघा इथे बघा गवत बघा, रस्त्यावर, थेट रस्त्यावर महामार्गावर गवत आलेले बघा, महामार्गावर गवत आलेले. गवत कापलं जात नाही. इकडे बघा दोनही बाजूला गवत आहे बघा, दोनही बाजूला गवत माजलेलं आहे बघा. हे बघा गवत बघा, हे बघा, ही बघा अवस्था, ही वाईट अवस्था बघा. मुरबाड विधानसभा मतदारसंघातल्या राष्ट्रीय महामार्गाची वाईट अवस्था बघा. कानाडोळा केला जातोय, लक्ष दिलं जात नाही. कार्यकर्ते गब्बर झाले, ठेकेदार गब्बर झाले, माजले, परंतु विकासाचं आम्हाला काही देणं घेणं नाही. विकासाच्या वाता मारल्या जातात, वानवा केल्या जातात बघा. काय वाईट अवस्था आहे बघा, राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बघा किती वाईट आहे.